हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखीन एका नवीन डेली ब्लॉगमध्ये। तर सध्या सणासुदीचे दिवस आहेत, तर त्याच्यामुळे अर्थातच सगळ्या ज्या बाजारपेठा आहेत ना त्याच्या अशी सगळी मस्त गजबज असते। आणि बऱ्याचशा वेळेस असं होतं ना, एखादी वस्तू आपल्याला घ्यायची जरी नसली तरी सुद्धा आपण जातो, पाहतो, ते पाहायला छान वाटतं। खरं तर जो सगळा लखलखाट आहे, झगमगाट आहे, चमचमाट आहे, ते सगळं छान वाटतं बघायला। तर तशा पद्धतीचे आजकालचे दिवस चाललेले आहेत। सणासुदीचे दिवस म्हटलं की हे सगळं असंच राहतं, छान आनंददायी असं वातावरण राहतं। आता हा गौरायाची त्याचबरोबर गणपतीची तयारी तर आपली साईड बाय साईड चालूच आहे, पण तशाच पद्धतीनं आपलं जे काम आहे, म्हणजे समजा लाडूचं असेल किंवा मसाल्याचं असेल तर ते सुद्धा चालूच आहे। आणि मध्यंतरी म्हणजे गेल्याच आठवड्याभराखाली आपण मिक्सर घेतला होता माझ्या कामासाठी, तर तशाच पद्धतीनं आज आणखीन एक नवीन वस्तू घेणारे लगेचच आज असं म्हणणार नाही बरं का, पण जायचंय, चौकशी करायची, बघायचंय आणि मग नंतर बघूयात ना। म्हणजे काही लगे गेलं की आपण ते घेत नाही आणि लगेचच हे करत नाही, पण ती घ्यायचीच आहे। खरं तर ते डोक्यातच आहे की ती घ्यायचीच आहे, कारण की त्या एका वस्तूसाठी मला सारखं बाहेर जावं लागतं आणि ते आपल्याला मग ते असं वेळ असू देत किंवा मग असंही तिथं पण पैसा द्यावाच लागतो, मग त्यापेक्षा आपण स्वतःचं आणलेलं काय वाईट, असं सगळे हे विचार असतात ना। तर आज जायचंय असं ठरलेलं, म्हणजे काय माहित नाही आता ह्यांचं जर परत प्लॅनिंग बदललं ना तर परत काहीतरी वेगळं होऊ शकतं, पण ठरवलेलंच आहे की आज आपण जाऊयात, चौकशी करूयात आणि एक दोन चार ठिकाणी तरी बघूयातच की कशा पद्धतीचं आहे काय। तर असं सगळं रुटीन राहणार आहे आणि आपले इथं सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या तर तुम्हाला बघायला मिळतीलच। तर हा जो ब्लॉग आहे तो छान होणार आहे, मस्त होणार आहे, इंटरेस्टिंग होणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला जर आपले ब्लॉग्स आवडत असतील तर आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा, सोबतच आपल्या ब्लॉगला लाईक सुद्धा करा आणि जर तुम्ही आणखीनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। राधाचं सईचं कसं चाललंय? तुमची आंघोळ झाली का? होय, जाऊया तुम्ही म्हणला तर। होय, व्हिडिओ मध्ये सई अभ्यास बिभ्यास काय ग? हे कळते अभ्यासाचं सोडून बोला का? होय सई, तर 2-3 दिवसाखाली आहे ना प्रशांत भाऊची शितू त्यांनी गाडी घेतली 4 व्हीलर आणि काहीतरी गुरुवारी वगैरे त्यांनी पूजा केली त्याची, पण नेमकं शितूचा फोन आला की पूजा करायला या। तर त्यावेळेस उपवास सोडायला बसलेलो आणि मग मला आणि आईना काय आता मधलं तर काय उठू वाटना, मग राधिका गेली। शितूचा सकाळीच मेसेज आला की ताई पूजेला पाव नाही आला, तिला तर आणखी रिप्लाय द्यायचा आहे। काय होतं आता नेमकंच एक तर आरतीला पण गेलतो, तिथं नैवेद्य घेतला होता आणि मग तिथं नैवेद्य घेतला आणि एक जण होते त्यांचा ऍक्सिडेंट झाला, त्यांच्यासाठी ते आपण ते महामृत्युंजय म्हणतोय ना त्याचं ते करतो ना एक माळी जप, तर तो पण घेतला होता, म्हणजे एक्स्ट्राची सेवा घेतली। त्यामुळे तिथं पण वेळ थोडासा जास्त गेला रेग्युलर पेक्षा आणि दिवसभराचा उपवास मग आल्यानंतर काही दम निघत नाही, असं कधी जेवण करायला असं होतं। आणि नेमकं त्यांचा पूजेचा टायमिंग हा असं ते सगळं गाठून आलं, तर त्याच्यामुळे तिच्या पूजेला काही जाता आलं नाही। अरे वा, सई तर हुशार झाली अगं, लगे अभ्यासाला बसली, काय भानगडे सई? सई तशी नेहमीच अशी काही वाईट वागते असं नाही, कधी कधी गुड गर्ल असल्यासारखी सुद्धा करते। सई झाला का अभ्यास? तुझे पेपर झाले का? कोणता राहिलाय? हो का? अरे वा। आणि आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती बरं का, तर ती म्हणजे मध्यंतरी मी तुम्हाला म्हटलं होतं ना सईसाठी भांगडीचा क्लास जॉईन केलेला आहे, तर त्याचा खरंच छान रिझल्ट आहे। म्हणजे लगेच एकदम रिझल्ट आपल्याला जाणवतो असं काही नाही, पण हळूहळू आपल्याला त्यातली प्रगती दिसू शकते। तर सईच्या बाबतीत तुम्हाला सांगू का, छान असं आहे बाबा, चांगला वाटतोय मला तरी रिस्पॉन्स। सईया तिला आपण काही क्वेश्चन्स विचारून बघूयात। भांजूची विशेषताच ती आहे की बाबा मुलं आहेत ना असं पेन आणि कागद पेन शिवाय गणित सोडवण्याचा प्रयत्न करतात। तर सई 10 + 5 15 बर, 20 - 4 16 16 30 30 + 6 36 आता 36 + 5 6 + 5 41 आहे म्हणायचं, करतंय लेकरू हळूहळू हळू।
एकदम नाही, पण हळूहळू प्रगती आपल्याला जाणवते. सई, तुला जेवढं माहिती आहे ना टीचरने सांगितलंय तेवढं कर. मी माझं काम झाल्यानंतर परत येते. हीच आहे भांजूची खासियत. पेन आणि पेपरशिवाय सॉल्व्ह करता येणाऱ्या टेक्निक्स शिकवल्या जातात आणि मुलांमध्ये खराखुरा आत्मविश्वास निर्माण होतो. गणिताची भीती नाहीशी होते. आणि खास गोष्ट म्हणजे जो कोणी माझ्या लिंकद्वारे रजिस्टर करेल त्याला पूर्ण कोर्सवर 25% सूट मिळेल. हा कोर्स फक्त भारतातच नाही तर USA, UK, UAE, कॅनडा आणि 19हून अधिक देशांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे अजिबात वेळ वाया घालू नका. डिस्क्रिप्शन आणि पिन केलेल्या कमेंटमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुमच्या मुलांसाठी फ्री डेमो क्लास आजच बुक करा. भांजूमुळे तुमच्या मुलामध्ये सुद्धा नक्कीच गणिताची आवड निर्माण होईल. 2-3 दिवसाखाली आहे ना प्रशांत भाऊची शितू त्यांनी गाडी घेतली 4 व्हीलर आणि काहीतरी गुरुवारी वगैरे त्यांनी पूजा केली त्याची. पण नेमकं शितूचा फोन आला की पूजा करायला या. तर त्यावेळेस उपवास सोडायला बसलेलो आणि मग मला आणि आईना काय आता मधनं तर काय उठू वाटना. मग राधिका गेली. शितूचा सकाळीच मेसेज आला की ताई पूजेला पाव नाही आला, तिला तर आणखी रिप्लाय द्यायचा आहे. काय होतं आता नेमकंच एक आरतीला पण गेलतो, तिथं नैवेद्य घेतला होता आणि मग तिथं नैवेद्य घेतला आणि एक जण होते त्यांचा ऍक्सिडेंट झाला. त्यांच्यासाठी ते आपण ते महामृत्युंजय म्हणतोय ना त्याचं ते करतो ना एक माळी जप, तर तो पण घेतला होता. म्हणजे एक्स्ट्राची सेवा घेतली. त्यामुळे तिथं पण वेळ थोडासा जास्त गेला रेग्युलर पेक्षा. आणि दिवसभराचा उपवास मग आल्यानंतर काही दम निघत नाही, असं कधी जेवण करायला असं होतं. आणि नेमकं त्यांचा पूजेचा टायमिंग हा असं ते सगळं गाठून आलं तर त्याच्यामुळे तिच्या पूजेला काही जाता आलं नाही. राधा होती ना आमच्या घरातली. नाही असे नको, हे असे डोरलेच छान दिसतात. नाही उलट दिसायला हे छान वाटतात असे. हे घ्या बरं आता ते एक घ्या काढा, हे काढायला सांगतो लक्षात येईल. हा 18. काय होतं म्हणजे मग त्यात पीठ बारीक येते. ह्यात ना का टाकायची का एकच टाक. ही एक सगळ्यात जिरो आहे का? ह्याला किती वर्षाची गॅरंटी? 5 वर्ष. 10 वर्ष. ही किती आली? 21,000 रुपये. आणि तो मोटरला ना? हा मोटरला. एक मिनिट. काय प्रॉब्लेम आला तर घरी येऊन द्यायचं. तुमच्यातर्फेच ना का कंपनीचा माणूस? कंपनीवालीच घेते. घरी येऊन देते. कोणतं घ्यायचं? म्हणजे माणसाचा निर्णय असं असते, बघायला येतं एक आणि बघत बसतं दुसरं. गिरणती तर पाहिली आहे, चांगली पण वाटते, पण तरी पण कपाटाचा पण विषय आहे डोक्यात. बघूयात मस्त. हो सीडी पण आहे. लाल अशा स्टेप मध्ये सीडी पण आहे. 4 स्टेप येतात. तिथं बघा आमचा हा रानू. आम्ही गेलतो की नाही बाहेर तेव्हा रानू झोपला होता की नाही रे रानू? आणि रानूला आमच्या सर्दी झालीये. आणखीन काय होतंय? काय होतंय आणखीन? रानूची तब्येत बरी नाही की नाही रानू? तर रानूला आहे ना
असंच वातावरण बदलामुळे सर्दी आणि सर्दीचा खोकला झालेला आहे. आणि रानूला आपण म्हणलं की नाही हे खाऊ नको खाऊ नको, नाही का नाही, तर रानू मोठ्या माणसांचं ऐकत नाही. हो ना, आता ऐकणार ना? मम्माने औषध आणले ना रानूसाठी. तर आहे ना, करमाळ्यात गेलतो, तिथं मशीन बघितली आणि चौकशी पण केली आहे 2-4 ठिकाणी. आणि बघू आता हे ठरवतील कुठली घ्यायची कुठली नाही. कारण की कसं होतं, ते काहीतरी HP वगैरे असतं त्याचं, नाही का, HP वर असतं किती HP ची. तर काही ठिकाणी 1 HP ची होती, काही ठिकाणी 1.5 HP ची होती. मग त्याची किंमत किंवा त्याचे जे काही आपण म्हणतो ना त्यात काय काय बारीक होते, कशा पद्धतीनं होते, तर सगळ्याची चौकशी केलेली आहे. हां, तर सगळ्याची चौकशी केलेली आहे. आणि मला तरी असं वाटतंय की 1-2-4 दिवसामध्ये मग आम्ही ठरवू आणि मग जाऊ की कोणाकडची आपल्याला घ्यायची आहे ती. तर अशा पद्धतीनं हा होता आजचा आपला ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत कसं करायचं रानू, बाय बाय. बरं असू द्या, रानू आमच्या बाय बाय नाही करणार. रानू उद्या बाय बाय करतो तुम्हाला. बाय बाय.